घरी स्वर्ग, जेव्हा मोठ्यांना आदर मिळतो. ज्या घरामध्ये मोठ्यांना आदर आणि आपुलकी मिळते ते घर खरोखरच स्वर्गासारखे बनते. वडीलधाऱ्यांचा अनुभव हा जीवनाचा अमूल्य ठेवा आहे, पण त्या खजिन्यातून मोती निवडण्याची कला सर्वांनाच अवगत नाही. काही घरांमध्ये वृद्धांना वाईट मानले जाते, तर काहींमध्ये त्यांना शांत राहण्याची सूचना दिली जाते. पण काही कुटुंब अशी असतात जिथे त्यांचा आदर केला जातो, प्रत्येक निर्णयात त्यांचे मत घेतले जाते आणि त्यांचे अनुभव कुटुंबाला नवी दिशा देतात. अनुभवांचा खजिना. म्हातारपण म्हणजे जीवनाचा तो टप्पा जेव्हा शरीर थकले तरी अनुभवांचे विश्व विशाल होते. जेव्हा आपण मोठ्यांचा आदर करतो, त्यांचे ऐकतो आणि त्यांच्या गरजा समजून घेतो तेव्हा ते कुटुंबासाठी ऊर्जेचा स्रोत देखील बनतात. प्रसिद्ध कवी मुनव्वर राणा यांनी म्हणल्याप्रमाणे, माझी आई अजून जिवंत आहे, मला काहीही होणार नाही, मी घर सोडते आणि प्रार्थनाही माझ्यासोबत जाते. वडिलांचा आदर करणे महत्त्वाचे का आहे? प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस म्हातारा व्हावंच लागतं. हे जीवनाचे अत्यावश्यक सत्य आहे. वृद्धापकाळात सर्वात जास्त गरज असते ती प्रेम, आदर आणि आपुलकीची. ज्याप्रमाणे लहान मुलाला सतत काळजीची गरज असते, त्याचप्रमाणे वृद्धांना देखील प्रेम आणि आधाराची गरज असते. वृद्धांना एकटे सोडू नका. आज अनेक वयोवृद्ध लोक त्यांच्याच घरात एकटेपणाचे बळी ठरत आहेत. काहींना त्यांच्या मुलांनी वृद्धाश्रमात पाठवले आहे, तर काहींना आपल्या इच्छांचा त्याग करून घरी एकाकी जीवन जगत आहेत. कारण काहीही असो, या एकटेपणाची वेदना जो जगतोय तोच समजू शकतो. प्रसिद्ध कवी बशीर बद्र यांनी अगदी बरोबर म्हटले आहे, तुझ्या आठवणींचा प्रकाश आमच्यात राहू दे, आयुष्याची संध्याकाळ कोणत्या रस्त्यावर येईल कोणास ठाऊक. वडिलांना घरातील जबाबदाऱ्यांमध्ये सहभागी करून घ्या. आपण अनेकदा वृद्धांना थकवा येईल या विचाराने विश्रांती घेण्याचा सल्ला देतो, पण सत्य हे आहे की त्यांना व्यस्त राहणे आवडते. लहान घरगुती कामांमध्ये त्यांचा सहभाग सुनिश्चित करा. मुले अनेकदा त्यांच्या आजी आजोबांच्या जवळ जातात, म्हणून त्यांना मुलांची काळजी घेण्याची संधी द्या. त्यामुळे त्यांना महत्त्वाची जाणीव होईल आणि कुटुंबातील वातावरणही सकारात्मक राहील. एक उदाहरण घ्या. पहिला देखावा. एक सून तिच्या सासूला म्हणते, आई, एक कप मजबूत चहा बनवा, तुझ्या हाताने बनवलेल्या चहाची चव वेगळी आहे. सासू आनंदाने चहा बनवते आणि तिला घराचा एक भाग वाटतो. दृश्य 2. दुसरी सून तिच्या सासूला चहा बनवण्यापासून थांबवते, तिला थकवा येईल या विचाराने. हळूहळू सासू निष्क्रिय होऊन एकटेपणाकडे वाटचाल करू लागते. वृद्धांकडे समाजाचा दृष्टिकोन. वृद्धांचा सन्मान करण्यासाठी 1990 पासून आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन साजरा केला जातो. समाजातील ज्येष्ठांना आदर देणे आणि त्यांच्याबद्दल जागरूकता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. अनेक देशांनी त्यांच्यासाठी पेन्शन, आरोग्य सुविधा आणि इतर योजना लागू केल्या आहेत. पण केवळ सरकारी योजना पुरेशा नाहीत. खरा बदल तेव्हाच घडेल जेव्हा आपण आपल्या घरातील वडीलधाऱ्यांना प्रेम आणि आदर देऊ. निष्कर्ष. ज्येष्ठांचा आदर, आपली जबाबदारी. ज्या घरात ज्येष्ठांचे प्रेम आणि आपुलकी मिळते, ते घर खऱ्या अर्थाने स्वर्ग बनते. वडिलांचे आशीर्वाद, त्यांचे अनुभव आणि त्यांची उपस्थिती कोणत्याही कुटुंबासाठी अनमोल असते. एक दिवस आपणही याच वाटेवरून जाणार आहोत हे विसरता कामा नये. तेव्हा आपण मोठ्यांचा आदर करूया, त्यांच्या भावना समजून घेऊ आणि त्यांना कधीही एकटे वाटू देऊ नका. कारण खरोखर, कधी सूर्यप्रकाश द्या, कधी ढग, मी दोन्ही मनापासून स्वीकारतो, पण मला अशा शहरात कैद करू नका जिथे जीवनाची हवा नाही. हा व्हिडिओ केवळ माहितीपर आणि प्रेरणादायी हेतूसाठी तयार करण्यात आला आहे. यात नमूद केलेले विचार, दृष्टिकोन आणि उदाहरणे प्रेक्षकांना सामाजिक आणि नैतिक मूल्ये समजावून सांगण्यासाठी आहेत. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून, कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समुदायाचा अनादर करण्याचा हेतू नाही. हा व्हिडिओ कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर, वैद्यकीय किंवा तांत्रिक सल्ल्याची जागा घेऊ शकत नाही. प्रस्तुत माहिती प्रेक्षकांच्या वैयक्तिक विचारांना प्रेरित करण्यासाठी आहे आणि त्याचा उपयोग वैयक्तिक जबाबदारीने करावा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.